Hello students. Today we are going to start hospital and clinical pharmacy practicals. So our first practical is introduction to our hospital and clinical pharmacy laboratory. In short, through this practical we become familiar to various instruments and equipments used throughout the practicals and also learn about the rules and regulations should be followed during the practical performance and various sterilization processes. In that, first process is the autoclaving. The autoclave works on the principle of utilization of saturated steam under pressure. ऑटोक्लेव इक्विपमेंटने ज्यावेळी आपण स्टरलायझेशन करत असतो त्यावेळी त्याच्यामध्ये मेन प्रिन्सिपल जो आहे ज्यामुळे मायक्रोब्स किल होतात त्याचं कारण आहे सॅच्युरेटेड स्टीम अंडर प्रेशर. सॅच्युरेटेड स्टीम कॉजेस कोॲग्युलेशन ऑफ सेल प्रोटीन लीडिंग टू द डिस्ट्रक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सॅच्युरेटेड स्टीममुळे त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये असणाऱ्या सेल प्रोटीनचं कोॲग्युलेशन होतं आणि त्यामुळे मायक्रोब्स डिस्ट्रक्ट होतात. The steam penetrates into the spores of capsules of bacteria and rupture it. जी स्टीम आहे ती बॅक्टेरियाच्या कॅप्सूलमध्ये पेनिट्रेट होते आणि त्यांची कॅप्सूल जी असते ती रप्चर करते आणि त्याच्यामुळे मायक्रोब्सची डेथ होते. इथे ऑटोक्लेवची डायग्राम दिसते तुम्हाला. ऑटोक्लेव दिसतोय, त्याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. ऑटोक्लेव इज अ प्रेशराइज्ड डिव्हाइस डिझाईन टू हीट द aqueous solutions above their boiling point at a normal atmospheric pressure to achieve the sterilization. ऑटोक्लेवमध्ये कोणतीही जी ॲक्वियस सोल्युशन आहे किंवा जे गोष्ट स्टराईल करायची आहे ती ठेवली जाते आणि तिथे मॉइस्ट हीट यूज करून स्टरलायझेशन परफॉर्म केलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट तुम्हाला दिसत आहेत ऑटोक्लेवचे. दिस इज द लीड ऑफ ऑटोक्लेव, सेफ्टी वॉल्व, प्रेशर गॉज, प्रेशर रेग्युलेटिंग डिव्हाइस, then autoclave body, steam release valve, vacuum release valve and other stand. In detail working of autoclave we will see in the next experiments. Here are the sterilization conditions for autoclave. autoclave यूज करताना त्याच्या ठरलेल्या कंडिशन्स आहेत टेम्परेचरच्या, प्रेशरच्या आणि किती वेळासाठी ते स्टराईल करायचं आहे ते आपल्याला या टेबलमधून बघायचं आहे. इफ the holding temperature is 115 degrees Celsius, then holding time is 30 minutes and holding pressure should be 10 lb per square inch. जर 115 डिग्री सेल्सिअसला आपण ठेवत असू ऑटोक्लेवमध्ये एखादी वस्तू तर ती 30 मिनटासाठी ठेवायची आहे आणि त्याच्यासाठी होल्डिंग प्रेशर जो आहे तो 10 lb पर स्क्वेअर इंच असला पाहिजे. तसंच 121साठी 20 मिनिट्स अँड 15 lb PS स्क्वेअर holding pressure. Then for 126 degrees Celsius 10 minutes is a required time and 20 lbps holding pressure. Then for 134 degrees Celsius temperature it is required to take the product into autoclave for 3 minutes at a 30 psi pressure. Next point is advantages of autoclave. Autoclaving destroys microorganism more efficiently than dry heat and therefore shorter exposure at a lower temperature is possible. तर ऑटोक्लेवचे जर ॲडव्हान्टेज बघायला गेले तर ड्राय हीटपेक्षा ऑटोक्लेव यूज करून जे स्टरलायझेशन करतो आहे म्हणजे मॉइस्ट हीटने जे स्टरलायझेशन करतो आहे त्याच्यामध्ये जास्त इफेक्टिवली मायक्रोब्स किल केले जातात आणि एक्सपोजर टाईम जो आहे तो खूप कमी आहे. म्हणजे 10 मिनटामध्येही होतं आहे, 20 मिनटामध्येही होतं आहे किंवा 30 मिनटामध्ये. ज्या प्रकारचं आपण टेम्परेचर सेट करणार आहोत त्याच्यानुसार ऑटोक्लेविंगमध्ये स्टरलायझेशन होणार आहे. सेकंड ॲडव्हान्टेज इज इट कॅन बी यूज्ड फॉर अ लार्ज प्रपोर्शन ऑफ द ऑफिशियल इंजेक्शन्स. जर ऑफिशियल इंजेक्शन स्टराईल करायचे असतील आणि खूप क्वांटिटीमध्ये असतील तर आपण मोठ्या साईजचा ऑटोक्लेव यूज करून एकाच वेळी सगळे इंजेक्शन्स स्टराईल करू शकतो. Then in a sterilizer supplied with a dry saturated steam, porous material can be sterilized without damage. जर ड्राय सॅच्युरेटेड स्टीम प्रोव्हाइड करत असेल स्पेसिफिक टाईपचं ऑटोक्लेव तर त्याच्यामध्ये आपण पोरस मटेरियलसुद्धा स्टराईल करू शकतो. देन इक्विपमेंट्स ऑर कंपोनंट्स ऑफ रबर अँड सर्टन प्लास्टिक्स सच एज नायलॉन अँड PVC विल विथस्टँड कंडिशन्स.
त्या काही स्पेशल टाईपचे जे प्रोडक्ट आहेत, जसं रबर असेल किंवा ज्याच्या मध्ये प्लास्टिक कंपोनंट्स असतील नायलॉन किंवा PVC-पासून बनवलेले कंपोनंट्स जर असतील, तर असे प्रोडक्ट्स किंवा असे इक्विपमेंट्स स्टराईल करण्यासाठीही ऑटोक्लेवचा यूज केला जातो. कारण ऑटोक्लेवमुळे त्यांना त्या मटेरियलला, प्लॅस्टिकला असेल किंवा रबरला डॅमेज होत नाही कोणत्याही प्रकारचे. नेक्स्ट पॉईंट इज द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटोक्लेव. It is unsuitable for anhydrous materials such as powders and oils. ज्या मटेरियलला मॉइश्चरमुळे किंवा वॉटरमुळे डिस्ट्रक्शन होऊ शकतं ज्या मटेरियलचं, असे प्रोडक्ट आपण ऑटोक्लेवमध्ये स्टराईल करू शकत नाही. कारण त्याच्या मॉइस्ट हीट यूज केली जाते, तिथे मॉइश्चर असतं, त्यामुळे त्या प्रोडक्टला डिस्ट्रक्शन होऊ शकतं त्या प्रोडक्टचं. देन इट कॅनॉट बी यूज्ड फॉर इंजेक्शन अँड आर्टिकल्स such as some plastic that deteriorate at 115 degree Celsius. जे प्रोडक्ट किंवा जे मटेरियल्स 115 डिग्री सेल्सिअसला स्टेबल राहत नसेल, ते प्रोडक्ट आपण ऑटोक्लेवने स्टराईल करू शकत नाही. कारण स्टरलायझेशनसाठीचं मिनिमम टेम्परेचर हे 115 डिग्री सेल्सिअस आहे. त्यामुळे त्या टेम्परेचरला जर एखाद्या प्रोडक्टला स्टेबल नसेल एखादा प्रोडक्ट किंवा सबस्टन्स, तर तो आपण ऑटोक्लेवने स्टराईल करू शकत नाही. Then applications of autoclave. It is useful for sterilization of bulk solution, glasswares, surgical dressings, rubber gloves and surgical instruments. Next point is, or next equipment used for sterilization is a hot air oven. Hot air oven used for dry heat sterilization, as autoclave used for moist heat sterilization. Here is the diagram of hot air oven which indicates the various parts of it. It is a double jacket chamber, then thermometer, shells, temperature indicator valve and double jacket door. Also the working or in detail working of hot air oven we will see in the next experiment. Here is the principle of hot air oven. The hot filtered air is uniformly distributed into the oven. All microorganisms, including bacterial spores, can be destroyed, and dry heat kills the microorganism by oxidation of essential cell protein of microorganism. हॉट एअर ओव्हनमधून मायक्रोऑर्गॅनिझम किल करण्यासाठी ड्राय हॉट फिल्टर्ड एअर यूज केली जाते. बॅक्टेरियाचे स्पोर्स जे आहेत ते सुद्धा मोर इफेक्टिवली किल केले जातात दॅन ऑटोक्लेव. अँड इन केस ऑफ हॉट एअर ओव्हन द ऑक्सिडेशन ऑफ सेल प्रोटीन इज ऑकर्स ड्यू टू ड्राय हीट. ऑटोक्लेवमध्ये काय होत होतं, कोॲग्युलेशन होत होतं सेल प्रोटीनचं, तसं इथे ऑक्सिडेशन होतं आहे सेल प्रोटीनचं. हे दोन वर्ड खूप महत्त्वाचे आहेत प्रिन्सिपलमध्ये. ऑटोक्लेव जर असेल तर कोॲग्युलेशन आणि हॉट एअर ओव्हन जर असेल तर ऑक्सिडेशन ऑफ सेल प्रोटीन. देन स्टरलायझेशन कंडिशन्स फॉर हॉट एअर ओव्हन. हॉट एअर ओव्हनसाठी टेम्परेचर आणि टाईमची कंडिशन फॉलो करणं गरजेचं असतं. जर 160 डिग्री सेल्सिअसला स्टराईल करत असू तर 2 तासांसाठी स्टराईल करावं लागतं. अँड फॉर 170 डिग्री सेल्सिअस 1 hour इज सफिशियंट फॉर स्टरलायझेशन. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ हॉट एअर ओव्हन. It is most suitable method for the substance which are destroyed by moisture. For example, fats, oils, powders, etc. जे प्रोडक्ट ऑटोक्लेवमध्ये डिस्ट्रॉय होत होते किंवा जे मॉइश्चर सेन्सिटिव्ह प्रोडक्ट आहेत, असे सगळे प्रोडक्ट आपण हॉट एअर ओव्हनने इझिली स्टराईल करू शकतो. देन इट इज युजफुल फॉर थरो स्टरलायझेशन ऑफ ग्लासवेअर्स लाईक फ्लास्क, टेस्ट ट्यूब, पिपेट्स etc. And it is less damaging to the metal and glass equipment than moist heat. Moist heat sterilization पेक्षा मेटल आणि ग्लास इक्विपमेंट्स हॉट एअर ओव्हनमधून मोस्ट रिलायबली स्टराईल केले जातात. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ हॉट एअर ओव्हन. इट इज अ टाईम कन्झ्युमिंग मेथड बिकॉज स्लो रेट ऑफ हीट पेनिट्रेशन अँड मायक्रोबियल किलिंग ॲज कम्पेअर टू ऑटोक्लेव. ऑटोक्लेवला कमीत कमी 10 मिनटं लागत होती किंवा जास्ती प्रेशर ठेवलं तर 3 मिनटातही स्टरलायझेशन होत होतं. पण इथे आपल्याला कमीत कमी 1 तास तरी स्टरलायझेशन करावं लागतं जर 170 डिग्री सेल्सिअसला करत असू तर. म्हणजेच ही टाईम कन्झ्युमिंग मेथड आहे.
Then high temperatures are not suitable for most materials like plastic and rubber items cannot be dry heat sterilized because temperature used 160 to 170 degree are too high for these materials. ज्या मटेरियल्सना जास्त टेम्परेचर सूट होत नाही आहे किंवा ज्या थर्मोलॅबाईल आहेत ज्या 160 टू 170 डिग्रीला आपण ठेवू शकत नाही त्या मटेरियल्सचं स्टरलायझेशन ह्या मेथडने आपण करू शकत नाही. इट इज अनसुटेबल फॉर सर्जिकल ड्रेसिंग्स. सर्जिकल ड्रेसिंगसाठी नॉट सुटेबल. देन प्रिपरेशन्स कंटेनिंग वॉटर, अल्कोहोल और अदर वॉलेटाईल सबस्टन्सेस कॅनॉट बी स्टरलाइज्ड. ज्या प्रोडक्टमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये वॉटर, अल्कोहोल किंवा दुसरे वॉलेटाईल सबस्टन्स आहेत ते इव्हॅपोरेट होऊ शकतात, त्यामुळे तसे प्रोडक्ट्स आपण हॉट एअर ओव्हनमधून स्टराईल करू शकत नाही. नेक्स्ट इक्विपमेंट इज अ लॅमिनार एअर फ्लो बेंच. लॅमिनार एअर फ्लो बेंच हा मोस्टली असेप्टिक रूममध्ये ठेवला जातो. ज्यावेळी आपल्याला स्टराईल प्रोडक्टचं पॅकेजिंग किंवा मोस्टली फिलिंग करायचं असतं त्यावेळी लॅमिनार एअर फ्लो बेंचचा यूज केला जातो. इट इज अ हॉरिझॉन्टल लॅमिनार एअर फ्लो बेंच. हॉरिझॉन्टल का म्हटलं आहे तर इथून फ्रेश एअर जी येते ती हॉरिझॉन्टली पास होते म्हणून हा हॉरिझॉन्टल एअर फ्लो. आणि जर ती व्हर्टिकली येत असली असती तर तो व्हर्टिकल लॅमिनार एअर फ्लो बेंच असला असता. दोघांचंही वर्किंग सेमच आहे. ह्याच्यामध्ये काय असतं, इट इज लेट सी द पार्ट्स ऑफ लॅमिनार एअर फ्लो बेंच. हियर इट इज अ प्री फिल्टर, देन ब्लोअर, HEPA filter, protective screen, UV light and this is the work bench. तर प्री फिल्टरचं काम काय आहे तर तो बाहेरची जी एअर आहे ती आत जाण्यासाठी, आत जाताना प्री फिल्टरमधून जाणार. म्हणजे जर त्याच्यामध्ये काही मोठे पार्टिकल्स असतील तर ते इथे सुरुवातीला फिल्टर होणार. इट इज अ प्रायमरी फिल्टर. देन द फिल्टर्ड एअर इज पास टुवर्ड्स द HEPA फिल्टर थ्रू द ब्लोअर. ब्लोअरकडून ती हवा पुढे HEPA फिल्टरकडे पास होणार. HEPA फिल्टर इज रिमूव्स द एनी डर्ट और डस्ट पार्टिकल प्रेझेंट इन टू द एअर अँड पासेस द फ्रेश एअर टुवर्ड्स द वर्क बेंच. HEPA फिल्टर काय करणार आहे, जी एअर ब्लोअरकडून त्याच्यापर्यंत गेली असणार आहे त्या एअरमधले सगळे पार्टिकल्स, डस्ट असेल, डर्ट असेल किंवा बाकी मायक्रोब्स असतील ते सगळे रिमूव्ह करणार आणि अशी प्युअर किंवा फ्रेश एअर जी आहे, प्युरिफाईड एअर आहे ती वर्क बेंचकडे पास करणार. तर इथे एअर फ्लो जो आहे तो हॉरिझॉन्टल आहे म्हणून हॉरिझॉन्टल एअर फ्लो बेंच. आफ्टर HEPA filter there is a protective screen. Then above the protective screen UV light is present. UV light further plays the role of a sterilizer. UV लाईट सुद्धा स्टरलायझेशनचंच काम करते, त्यामुळे कंटिन्यू ती वर्क बेंचवरती UV लाईट पडत असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचे मायक्रोब्सची ग्रोथ होत नाही. आणि ह्या वर्क बेंचमध्ये HEPA फिल्टरकडून येणारी एअर हाय प्रेशरने येत असल्यामुळे इथे कोणतंही डस्ट किंवा डर्ट पार्टिकल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे प्रेझेंट राहत नाही आणि त्यामुळे अशा वर्क बेंचवरती आपल्याला स्टराईल प्रोडक्ट जो आहे तो फील करायचा असतो, त्यामुळे त्या प्रोडक्टमध्ये मायक्रोब्स एंटर होण्याचे चान्सेस राहत नाही. इट कंटेन्स युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एअर which sweeps away dust, dirt, insect, microorganism and only fresh air is created over the workbench. युनिडायरेक्शनल वर्कफ्लो आहे म्हणजे एकाच डायरेक्शनने फक्त एअर येणार, त्यामुळे फक्त HEPA फिल्टरकडून एअर बाहेर येणार, बाहेरची हवा आत जाऊ शकत नाही. फक्त इथून हवा बाहेर येणार, इथून कोणतीही एअर एंटर होऊ शकत नाही आणि त्यामुळे मायक्रोब्स प्रोडक्टमध्ये आपल्या एंटर होऊ शकत नाही. It is used in a aseptic filling to perform the sterility test and other microbial testing like bioassay. लॅमिनार एअर फ्लो बेंचचा यूज जो आहे तो असेप्टिक फिलिंग करण्यासाठी यूज होते किंवा जर स्टरिलिटी टेस्टिंग करायची आहे आपल्याला तर त्यावेळी आपल्याला लॅमिनार एअर फ्लो बेंच यूज करावा लागतो आणि जर बायोअसेस परफॉर्म करायचे असतील तरी त्याचा उपयोग होतो. There are two types of laminar air flow bench,
व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल. आपण आत्ता जो बघितला तो व्हर्टिकल होता. जर एअर फ्लो आहे हेपा फिल्टरकडून येणारा तो व्हर्टिकल असला असता, वरून जर एअर आली असती तर आपण त्याला व्हर्टिकल लॅमिनार एअरफ्लो बेंच म्हणू शकतो. The air velocity provide positive pressure and UV lamp is provided on a workbench. UV lamp further स्टरलायझेशनचं काम करतो. त्याच्यानंतर इफिशियन्सी ऑफ हेपा फिल्टर इज चेक बाय DOP टेस्ट. DOP म्हणजे डाय ऑक्टाईल थॅलेट टेस्ट किंवा डिस्पर्स्ड ऑइल पार्टिक्युलेट टेस्ट ही यूज केली जाते आणि त्याच्यातून हेपा फिल्टरची इफिशियन्सी चेक केली जाते. इफिशियन्सी म्हणजे काय, तर हेपा फिल्टरचं वर्क काय आहे की त्याने एअरमधले प्रेझेंट असणारे मायक्रोब्स किंवा डस्ट किंवा डर्ट ही रिमूव्ह केली पाहिजे. मग तो किती इफिशियंटली ते रिमूव्ह करतो आहे ते टेस्ट केलं जातं. आणि नॉर्मली इफिशियन्सी जी आहे हेपा फिल्टरची ती किती असली पाहिजे, तर इट शूड रिमूव्ह द पार्टिकल्स ॲज स्मॉल ॲज 0.3 मायक्रोमीटर विथ 99.97% इफिशियन्सी. म्हणजे जर 0.3 मायक्रॉनचे जरी म्हणजे अतिशय छोट्या आकाराचे जरी डर्ट किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतील एअरमध्ये तरी त्याने ते 99.97% रिमूव्ह केले पाहिजेत. म्हणजे एवढ्या इफिशियंटली हेपा फिल्टर वर्क करत असतो. Then dispersed oil particulate test, that is DOP test, involves aerosol of DOP which is released at a high concentration into air stream. DOP टेस्ट करताना डिस्पर्स्ड ऑइलचे पार्टिकल्स असतात ते पास केले जातात आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते खूप जास्त असतं आणि त्याच्यातून किती ऑइल पार्टिकल्स हवेमध्ये पास होत आहेत ते फाइंड आउट करून हेपा फिल्टरची इफिशियन्सी फाइंड आउट केली जाते. सो विथ दिस वी हॅव फिनिश अवर फर्स्ट practical. We will see the next practical into next video. Thank you.